नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण. कळमनुरी तालुक्यातील मौजे भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील सरपंच पदाच्या आरक्षणाचा आक्षेपाबाबत कारवाई झाली नसल्याने दिनांक 17 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे भाटेगाव येथील एससी समाज बांधव उपोषणास बसले आहे. 50 वर्षापासून भाटेगाव येथे बौद्ध, मातंग, चांभार समाज वास्तव्यात असल्यामुळे सरपंच पदाला यांना आरक्षण मिळालेले नसल्याने आज रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत एससी समाजाला सरपंच पदाचा आरक्षण सुटत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार असल्याचे असे सांगण्यात आले आहे. मी सुमित सुरेश भालेराव राहणार भाटेगाव आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे की ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आमच्या इथं बौद्ध समाज, चांभार समाज व मातंग समाजाला एकदाही सरपंच पदासाठी आरक्षण सोडले गेलेले नाही. त्याकरता आज दिनांक 17/6/2025 त्या जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही आज आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे. आम्ही जवळपास मौजे भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहोत. तिथं आम्ही जवळपास बौद्ध, मातंग, चांभार असे मिळून जवळपास 300 ते 400 आमची लोकसंख्या आहे. आणि आम्हाला ग्रामपंचायत मध्ये आम्हाला एक राखीव आमची सीट असते एससी आणि एसटीची. परंतु आजपर्यंत जशी ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला आमच्या एससीला म्हणजे अनुसूचित जातीला आरक्षण सुटलेले नाही. मग प्रत्येक वेळेस एसटीला 2 वेळा सुटलं, परंतु ओबीसी 2 वेळा झालं, सर्वसाधारण 3 वेळा झालं. परंतु आम्हाला आजपर्यंत एससीला म्हणजे अनुसूचित जातीला आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही. आणि 23/4/2025 ला जेव्हा ग्रामपंचायतच्या आरक्षणाची सोडत झाली त्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्याच्या नंतर तहसीलदाराने सांगितले की आम्ही हा आरक्षण सर्वसाधारण सोडलेलं आहे भाटेगाव, परंतु ते आता आमच्या अंतर्गतच्या गोष्टी नाहीत. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते दुरुस्त करून आणू शकता. म्हणजे अनुसूचित मध्ये तुम्ही ते बदल करू शकता, त्यांनी असे आम्हाला सांगितले. त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे असे आम्ही सर्व अनुसूचित जातीच्या लोकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही 28/4/2025 ला एक आम्ही अर्ज दिला, परंतु त्याची कोणी दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही एक समरणपत्र दिलं. त्यांना समरणपत्र आम्ही जवळपास समरणपत्र आम्ही 2 तारखेला दिलं, 2/6/2025 ला. तरी कोणी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल घेतली नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना 17/6/2025 ला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल असे आम्ही सर्व अनुसूचित जातीच्या समाजाच्या लोकांनी घोषणा केली. आणि म्हणून आज आम्ही 17/6/2025 ला जिल्हाधिकाऱ्याला 10:30 पासून आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करीत आहोत की आमचे या सर्वसाधारण जे आरक्षण सोडलं त्याचा फेरविचार करून आम्हाला अनुसूचित जातीला आरक्षण सोडून आम्हाला न्याय द्यावा, याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सर्व समाज बांधव आम्ही इथे बसलेलो आहोत. आम्ही अपेक्षा करतो जिल्हाधिकारी साहेबांकडून की आम्हाला न्याय मिळेल अशा अपेक्षेने आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात बसलो आहोत. आणि सर्वसाधारण ते आरक्षण रद्द करून आम्हाला अनुसूचित जातीला आरक्षण देण्यात यावं, याच्यासाठी आम्ही सर्व धर्मीय लोक इथे बसलेले आहोत. असे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करीत आहे.